जय जिनेट सर्वांना सुरेखा सैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। हे पाय सुट्टी प्लाझा आहे। हे पाय किती क्रिस्पी झालेलं आहे। चला तर हे कसे बनवायचे बघूया। त्यासाठी हे मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ आम्ही लोण घातलेलं आहे। 2 टेबलस्पून तेल। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ह्याला थोडंसं पाणी घेऊन मळून घ्यायचं। ह्याला एकदम घट्ट मळायचं। ह्याला मळून मऊ करून घ्यायचं। ह्याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। एक वाटी फ्रोझन मटण आहे। ह्याला आता वाटून घ्यायचं मिक्सर मध्ये बारीक। ह्याला जाडसर वाटून घ्यायचं। ह्याच्यात 2 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार आणि तुम्ही ह्याच्यात आलं लसूण पण घालू शकता। थोडीशी कोथिंबीर, थोडीशी जिरे। आता ह्याला जाडसर वाटून घ्यायचं। हे शिजवलेलं कच्ची केळी आहे। ह्याला आता आपण किसून घेऊया। तुम्ही बटाटाही वापरू शकता। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय। थोडीशी जिरे, थोडंसं मोहरी, थोडंसं तीळ, थोडंसं हिंग। आता वाटलेलं वाटण ह्याच्यात घालून घेतलेलं आहे। आता हे किसलेलं केलं ह्याच्यात घालून घ्यायचंय। चवीनुसार मीठ आम्ही लावून घालतोय। थोडंसं तिखट, थोडीशी हळद पूड, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। थोडं सुंठ पूड घालून घेऊया ह्याच्यात। तुम्ही सुंठ पूडच्या ऐवजी आलंही टाकू शकता। थोडं खोबऱ्याचं किस घालून घेऊया। आता गॅस बंद करून घ्यायचे आणि ह्याला थंड द्यायचे। 5 मिनिट झाले आता हे काढून घेऊया। या कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। आता या कणकेला अजून थोडंसं मळून घ्यायचं। ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। आता याला पातळ लाटून घ्यायचंय। आता अजून एक असंच पातळ लाटून घ्यायचंय। आता हे सारण ह्या लाटलेल्या पुऱ्या घालून घेऊया आणि अजून एक तसंच ह्याच्यावर घालून घेऊया। आता याला पॅक करून घ्यायचं असं दाबून। तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदाही वापरू शकता हे बनवण्यासाठी। आता याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे। आता याला असं डिझाईन बनवून घ्यायचं। आपण याला तेलात सोडून घेऊया। ह्याला मंद आचेवर खरपूस तळून घ्यायचंय। आता याला पलटून घेऊया। आता याला काढून घ्यायचंय। अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। हे पाय किती क्रिस्पी झालेलं आहे। हे बघ। आता याच्यावर आपण असं सॉस लावून घेऊया। हे मटन सेव आहे। ह्याची रेसिपी तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। हा झाला आपला सुट्टी प्लाझा तयार। हे टोमॅटोचं सॉस आहे। ह्याची लिंक तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेट आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।